अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिलेला वाटते की आपल्या पतीची खूप प्रगती व्हावी, कारण घरात सर्व काही त्यालाच मॅनेज करायचे असते. म्हणून त्याला काहीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी महिला या देवाजवळ सतत प्रार्थना करत असतात. आणि जर का कर्त्या पुरुषालाच आर्थिक अडचण आली तर त्यांना नोकरीत, व्यवसायात प्रगती होत नाही आणि त्या कर्त्या पुरुषालाच कोणत्याच कामात यश मिळाले नाही तर त्याला घराची प्रगती थांबते. त्या घरात कधीही प्रगती होत नाही. आर्थिक अडचणी ह्या येतच असतात. कल्याण होत नाही, पैसे पुरत नाही. मग पैशाची चणचण, भांडणे वाढतच जातात. घरातील वातावरण हे बिघडत जाते. मुलांच्या शिक्षणात प्रगती होत नाही. सगळे बिघडून जाते. तर बघा, एक जरी गोष्ट खराब असली तर कितीतरी प्रॉब्लेम हे तयार होतात आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर का अशा वेळेस आपल्याला पतीची प्रगती होत नसेल तर ₹1 शिल्लक राहत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, पैशाला पैसा लागत नाही, तर हा उपाय नक्की करावा. महिलांनी तर हा उपाय केलाच पाहिजे. कारण कर्त्या पुरुषाची प्रगती झाली तरच घराचे सर्व काही नीट व्यवस्थित चालते. मुलांचे शिक्षण व्यवस्थित होते, घरातील भांडण-तंडण होत नाही. सर्व काही व्यवस्थित चालत असते. घर हे अतिशय हसून खेळून राहते. घरातील मुले ही मोठी आहेत, ते कमवते आहेत, पण त्यांची देखील प्रगती होत नाही. तरी सुद्धा महिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. महिलांनी नेहमी पुरुषांनाही वाटत असते की घरात सुख, शांतता आणि वैभव लाभावे, ऐश्वर्य मिळावे. तर हा महिलांनी सुख, शांती आणि ऐश्वर्य, वैभव नांदू लागणारा असा हा 100% प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आणि सुपारी दुकानातून नवीन घेऊन यायची आहे. घरात ती सुपारी वापरू नये. आधी सुपारी ही स्वच्छ पुसून घ्या, धुवून घ्या. नंतर पुसून एका प्लेटमध्ये घ्या किंवा तामणात घेतली तरी चालेल आणि नंतर प्लेटमध्ये मध्ये ती सुपारी देव्हाऱ्यात ठेवायची आहे किंवा तुम्ही कुठे पूजा करायला बसणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ती सुपारी घेऊन बसा. हा उपाय ब्रह्ममुहूर्तावर केला तर अति चांगला असतो. त्यामुळे हा उपाय सकाळीच करायचा असतो. पाण्यात हळद टाकून अंघोळ करा आणि नंतर हा उपाय करायला घ्या. ती प्लेटमधली सुपारीला हळद, कुंकू वाहा, अक्षता वाहा. सुपारीला दिवा, अगरबत्ती ओवाळून घ्या. दिवा तेलाचा किंवा तुपाचा कुठलाही चालेल. नंतर ओम श्री विष्णवे नमः असा 108 वेळा मंत्र बोला. हा भगवत श्री श्री हरिविष्णूंचा मंत्र आहे. हा जिथे भगवान श्री हरिविष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी येतेच येते. ती कधीही जात नाही. नंतर एका पांढऱ्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधावी आणि ती सुपारी मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर आतल्या बाजूने बांधायची आहे. उजव्या किंवा डाव्या कुठल्याही बाजूला बांधा, पण घराच्या आतून बांधायची आहे. असा हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. रोज या त्या सुपारीला अगरबत्ती दाखवावी. असे केल्याने तुम्हाला घराची प्रगती होईल. ही सुपारी अमावस्या किंवा पौर्णिमाला तुम्ही पूजा करून घ्यावी. असा हा उपाय आहे, जो 100% प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा. तर मंडळी, असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करावा. महिलांनी तर आवर्जून मुलांसाठी, पतीसाठी हा उपाय केलाच पाहिजे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला लवकरच फरक जाणवेल आणि ह्या सुपारीची नेहमी तुम्ही पूजा करावी, त्यांचे नामस्मरण करावे. तो जो मंत्र आहे श्री विष्णवे नमः हा नेहमी बोलावा. त्यामुळे तुमची प्रगती होणारच होणार. आता मंडळी, असा हा उपाय तुम्ही केल्यामुळे प्रगती व्हावी असे श्री हरिविष्णूंजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.